हाय, गुढीपाडव्यानिमित्त आपण गुढीला साडी कशी नेसवायची ते पाहूयात। या साडी आपण नवीन साडी घेतो, दरवेळेस गुढीला आपण नवीन साडी घेतो फॉल पिकोर नसलेली। तर आता आपण पूर्ण साडीच्या प्लीट्स करणार आहोत, छोट्या छोट्या अशा प्लीट्स करणार आहोत आणि या प्लीट्स बसून केलं तर उत्तम प्लीट्स येतात। कारण याच्या अगोदर मी उभा राहून ट्राय केल्या होत्या सगळ्या प्लीट्स, काय होतं साडीच्या भरपूर प्लीट्स येतात आणि ते आपल्या हातात मावत नाही। रेग्युलर साडी जेव्हा नेसतो तेव्हा थोड्याशा प्लीट्स असतात साडीच्या, त्या मावतात, पण जेव्हा पूर्ण साडीच्या प्लीट्स करायच्या असतात तेव्हा ते मावत नाही। त्यामुळे बसून एकावर एक सुंदर टाइम घेऊन प्लीट्स करा, छान प्लीट्स येतात। हां, तुम्हाला जॉबला तर जायचं असेल दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुढीपाडवा मंगळवारी येतो, तुम्हाला जर जॉबला वगैरे जायची वर्किंग वुमन असेल तर आदल्या दिवशी या सगळ्या प्लीट्स करून ठेवा। आता एकावर एक सगळ्या प्लीट्स करून ठेवलेल्या आहेत आणि वरच्या साईडला आपल्याला मोठी सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि सेफ्टी पिननी पॅक करायचं आहे। सगळ्या प्लीट्स हँड प्रेस करून घेत आहोत आपण। त्याच्यानंतर आता पदराची बाजू मी काढलेली आहे, ती पदराची बाजू आपल्याला छोटे छोटे प्लीट्स करायच्या आहेत आणि वरच्या साईडला आपल्याला सेफ्टी पिननी पॅक करायची आहे। ही दुसरी सेफ्टी पिन लागेल। आता पहिली सेफ्टी पिन पूर्णपणे निऱ्यांसाठी, दुसरी सेफ्टी पिन पदरासाठी आपण पॅक करत आहोत। जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पॅक करा। पदर बाहेरच्या साईडला ठेवा, सुंदर असा गोलाकार येईल त्याप्रमाणे तुम्ही पदर ठेवू शकता। गुढीला कोणी ओढणी पॅक करतं, कोणी फक्त ब्लाऊज पीस पॅक करतं, कोणी साडी पॅक करतं, कोणी साडी विथ ब्लाऊज पीस पॅक करतं। तर आता मी तुम्हाला साडी विथ ब्लाऊज पीसच शिकवणार आहे। तर आता ब्लाऊजची घडी कशी करायची ते पाहूयात। आता डबल फोल्ड केलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा फोल्ड टाकलेला आहे, त्याच्यानंतर अजून एक फोल्ड केलेला आहे आपण, थर्ड फोल्ड आहे आणि आता लास्ट फोल्ड केल्यानंतर असा शेप येतो आपला ब्लाऊज पीसचा आणि तो आपण साडीच्या आतल्या साईडला टक करून घेऊयात। म्हणजे इथे पण तिसरी सेफ्टी पिन येईल, तिसऱ्या सेफ्टी पिननी इथे आपण ब्लाऊज पीस पॅक करून घेऊयात। आतमध्ये ब्लाऊज पीस, साडी आणि पदर, अशा प्रकारे आपली गुढीची साडी झालेली आहे। आता ही साडी आपण पॅक करून घेऊयात। बांबूला आपण दोरीच्या साहाय्याने पॅक करून घेऊयात आणि फायनल लुक तुम्हाला इथे दाखवत आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।